बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना आत्ताच एक बातमी आली आहे की विनोद तावडेंनी आपलं एक ट्विट डिलीट केलंय. 24 जुलै रोजी अंधेरी सिब्स ते कुलाबा पर्यंतच्या मेट्रोचं लोकार्पण होणार होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वगैरे काय असेल ते असेल, पण हे ट्विट काल केलं आणि डिलीट देखील झालं. आता ही एक साधारण गोष्ट आहे, याच्यामध्ये एवढं काय ध्यान देण्यासारखं किंवा लक्ष घालण्यासारखं असं तुम्हाला वाटेल. मुळात माझा आजचा हा विषय नाही, तरी देखील मी थोडंसं याबद्दल बोलतो. कदाचित तावडेंना हे माहीत नसावं, अशी पटपट उद्घाटनं करायची नसतात. जे काही प्रोजेक्ट शिवसेनेच्या सरकारच्या काळात, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पूर्ण झाले बांधून, म्हणजे कोविडच्या त्या भयंकर महामारीच्या काळात त्या प्रोजेक्टचं सगळ्यांचं काम व्यवस्थित चालू होतं. अगदी समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर रोड असेल, म्हणजे आपला ज्याला अटल सेतू यांनी नामकरण, म्हणजे दुसऱ्याच्या मुलाची बारशी घालण्यामध्ये यांना जास्त इंटरेस्ट असतो. हे सगळे प्रोजेक्ट्स जे होते, मोठे मोठे प्रोजेक्ट्स, या सगळ्यांचं नामकरण करण्याची संधी यांना मिळाली. तशी संधी त्यांनी शोधली. आता हा जो कुलाबा ते सिब्स किंवा सिब्स ते कुलाबा असं तुम्ही म्हणू शकता, बांधून तसं पाहायला गेलं तर पूर्ण आहे. 24 जुलैला याचं उद्घाटन होईल अशा प्रकारचं एक ट्विट झालं. चला, केलंय, शेवटी तुमचं सरकार आहे, तुम्ही करणार. पण हे डिलीट करण्यामागचं कारण लक्षात घ्या. ही अशी उद्घाटनं करायची नसतात. ज्यावेळेस एखादी बातमी तुमच्या विरोधात चालते ना, एखादी बातमी तुमच्या विरोधात चालते, त्यावेळेस ही अशा प्रकारची प्रोजेक्ट्स काढायचे, त्याचं उद्घाटन करायचं, त्या उद्घाटनाच्या बातम्या पेरायच्या, सगळ्या मीडियावर चालवायच्या, म्हणजे त्या दिवशी झालेलं एखादं प्रकरण बंद करून टाकायचं. ही पहिली गोष्ट. त्यानंतर निवडणुकांच्या अगदी एखाद महिना किंवा 15-20 दिवस अगोदर, आचारसंहिता लागायच्या अगोदर अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे. हे सोपं गणित आहे. तावडेजी, कदाचित तेवढं राजकारण तुम्हाला कदाचित कळालं नसावं की जुलै म्हणजे खूप लवकर झालं. कमीत कमी नोव्हेंबरची निवडणूक आहे, तर जास्तीत जास्त आपण ह्याला ऑक्टोबरपर्यंत खेचू शकतो. लोकांचे काय हाल होत आहेत ते होऊन जाऊ देत, काय फरक पडतो त्याने कोणाला. त्यामुळे हे असले ट्विट डिलीट होणार हे क्रमप्राप्त होतं. तो आपला विषय नव्हता, तरी देखील या विषयात आपण आलो. तसं आज आणखी एक बातमी आहे तशी, नीती आयोगामध्ये, नियोजन आयोगामध्ये शिंदे टोळीला, अजित पवार टोळीला दोघांनाही स्थान देण्यात आलं नाही म्हणे. तुमचं काय नियोजनामध्ये हातभार असणार आहे? ज्याचं स्वतःच भविष्यामध्ये कुठलं नियोजन नाही आहे, त्यांना नियोजन आयोगात, नीती आयोगात घेणं, खरं तर नीती आयोग हा खरं तर किती महत्वाचा आहे याची आपल्याला जाण तरी असेल का कोणाला, मला माहीत नाही. पण नीती आयोग, भविष्य कसं असावं, नियोजन, एखाद्या गोष्टींचं नियोजन कसं असावं, खरं तर या बाबतीत मी तुम्हाला का कुणास ठाऊक ब्रिटिशांची काही एक्झाम्पल देईल, मी तुम्हाला उदाहरणं देईल. ब्रिटिशांची राजवट जुलमी होती, पण त्यांची नियोजन पहा, नियोजन. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं रेल्वे स्टेशन तुम्ही पहा. त्या काळात जे जवळपास 150-200 वर्ष झाली त्या रेल्वे स्टेशनला, कदाचित कमी जास्त असू शकतं, माझ्याकडे तो पूर्ण आकडा नाही, म्हणजे एक्झॅक्ट नंबर मला माहित नाही किती वर्ष, पण 150 वर्ष तरी पकडून चला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्या काळात ज्यावेळेस बांधलं, त्या काळामध्ये बांधलेलं रेल्वे स्टेशन, 150 वर्षांपूर्वीचं स्टेशन, आजच्या 2024च्या लोकसंख्येला देखील पुरून उरतंय. याला म्हणतात नियोजन. शत्रूंची योग्य गुणाच्या बाबतीत तारीफ करणं देखील एका चांगल्या माणसाचं लक्षण आहे किंवा चांगल्या नेतृत्वाचं लक्षण आहे. कुणाची कधी तारीफ करावी? चुकीचं असेल तर तुम्ही मला सांगा. तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतो जे माझ्या ऐकिवात आहे, किंवा तुम्ही पाहिलं असाल, दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला कल्याणमध्ये एक पूल आहे खाडीवरचा, जो कोण गावाला कल्याणशी जोडतो, दुर्गाडी किल्ल्याच्या अगदी बाजूलाच. म्हणजे विचार करा, तो पूल ब्रिटिशांनी कित्येक वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास 100-125 वर्षांपूर्वी बांधलेला तो पूल असेल. तो पूल म्हणजे त्यांना सांगावं लागतं ब्रिटिश गव्हर्नमेंटला की ते पूल वापरायचे बंद करा. त्यांच्या रेकॉर्डमध्ये त्यांना सापडतं की भारतामध्ये अजूनही आपला असा बांधलेला पूल आहे, तो वापरला जातो. त्यांना सांगावं लागतं, किंवा तो पत्री पूल वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे, सांगावं लागतं हे पूल वापरायचे बंद करा.
मग त्यानंतर आपलं सरकारला थोडीशी शरम वाटते. कुठलंही सरकार असो, म्हणजे नियोजन मला तुम्हाला सांगायचंय, ते पूल नवीन बांधले जातात, पण नवीन बांधलेले पूल पुन्हा नवीन बांधावे लागतात, पुन्हा त्याच्या बाजूला दुसरा. म्हणजे आपल्याकडे तशा प्रकारचं नियोजन कधी येणार आहे का? हे नियोजन कोण ठरवतं? साधं ब्रिटिशांच्या काळातली पाण्याची पाईपलाईन तुम्हाला माहिती असेल, मुंबईचे सगळे तलाव मुंबईच्या बाहेर आहेत पाणी पुरवठा करण्यात. ब्रिटिशांच्या काळात बांधलेल्या पाईपलाईन आतापर्यंत 1900 मला वाटतं 20च्या आसपास पाईपलाईन बांधल्या होत्या त्या मुंबईतल्या, आतापर्यंत त्या पाणी पुरवठा करत होत्या. म्हणजे त्या काळात त्यांचं नियोजन पहा. मुंबईची भविष्यातली लोकसंख्या काय असेल या सगळ्या गोष्टींवर. त्याच्यानंतर मुंबई महापालिकेने स्वतःच्या 2 वेगळ्या पाईपलाईन त्याच्या बाजूनेच बांधलेल्या आहेत. पण मला सांगण्याचा उद्देश असा की त्या काळामध्ये त्यांनी कशा प्रकारचं नियोजन ठेवलं होतं. याच्यासाठी असतो ना नीती आयोग, नियोजन. पण ह्या सगळ्या गोष्टी कुणाला कळतात? आणि ह्याला ज्यांचं भविष्यात स्वतःचं नियोजन काही नाही. आज तुम्ही मला खरंच सांगा, काल ज्या वेळेस आषाढी एकादशीला ह्यांना आपण पूजा करताना पाहिलं, पांडुरंगाची पूजा करताना, ती शासकीय पूजा करताना पाहिलं, खरंच कुठेतरी वाटलं मनाला की अशा व्यक्ती पांडुरंगासमोर नको, पुन्हा नको. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी हे मनावर घ्यावं आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी ह्यांना पुढची एकादशी ही त्या मंदिरात नसावी. यांनी कुठेही करावी पण त्या मंदिरात नसावी. हे महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी मनावर घ्यावं. पुढच्या वेळेस आमचं सोडा, हा भारतीय जनता पक्ष जो कायम सत्तेसाठी हपापलेला असतो, ही त्यांची एक अशी असा एक पडता काळ होता. या काळामध्ये त्यांना यानं त्या प्रकारे सरकार काढून घ्यायचं होतं. त्यामुळे कुणाच्या डोक्यावर ते मुकुट ठेवले, हे आता मी ते शब्द वापरणार नाही. ते मुकुट घालावे लागले, काही काळासाठी घालावे लागले. पण हे मुकुट भारतीय जनता पक्ष हा चिरकाळासाठी तुमच्या डोक्यावर ठेवणारा नाहीये. हे काही कुणा ज्योतिषाला आणून सांगायची वेगळी गरज नाही. हे मुकुट फार थोड्या काळांसाठी ठेवले जातात. गरज सरो वैद्य मरो. आणि मुळात ही गरज जर सरवायची असेल तर भारतीय जनता पक्ष सगळ्यात पहिली सुरुवात, आणि हे फार लवकर दिसेल. यावेळेस पुन्हा तुमच्यावरची डिपेंडन्सी कमी करायची. आणि भारतीय जनता पक्षाचे नेते खुल्यामध्ये ह्या गोष्टी बोलतात देखील. तुमच्यावरची डिपेंडन्सी कमी करायची असेल, कारण भारतीय जनता पक्षाने ह्या लोकसभेला हा अनुभव घेतला. तुम्हाला 15 जागा सोडल्या, यांना 5 जागा सोडल्या, म्हणजे 20 जागा सोडल्या आणि भारतीय जनता पक्ष स्वतःच खाली आला. आता ही डिपेंडन्सी कमी करावी लागेल. म्हणजे भविष्यात भारतीय जनता पक्षाला असं वाटलं येणार नाही, कारण महाविकास आघाडी करेक्ट कार्यक्रम लावून बसलेली आहे. ज्या वेळेस आपल्याला एक हाती सत्ता घ्यायची आहे महाराष्ट्रावर, त्यावेळेस आपल्याला एक हाती सत्तेच्या आसपासच्या जागा लढवाव्या लागतील. म्हणजे 148 जे काही असेल महाराष्ट्राचं, त्याच्या पुढच्या जागा तुम्हाला लढवाव्या लागतील. तुम्ही 110 जागा लढवून किंवा 100 जागा लढवून तुम्ही एक हाती सत्तेचं आव्हान तर करू शकत नाहीत. आव्हान म्हणण्यापेक्षा एक तो दावा ठोकू शकत नाहीत. म्हणजे यानं त्या प्रकारे समजा तुम्हाला ह्यांची मनधरणी करावी लागेल भविष्यात. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, ना भारतीय जनता पक्ष 70 क्रॉस करत आहे, 75 म्हणेन मी, कारण त्या प्रकारचा आपला आकडा आहे. आम्ही त्या प्रकारची आकडेवारी पाहतो. 70-75च्या पुढे भारतीय जनता पक्ष जात नाही आणि ह्या टोळ्या 30-35च्या पुढे जात नाहीत. म्हणजे हा आकडा जास्तीत जास्त 100च्या आसपास पोहोचतो. 100च्या आसपास. मग 100च्या आसपास असलेला हा आकडा, ह्याच्यावर ह्यांना सरकार मिळणार आहे का? तर नाही मिळणार. मग भारतीय जनता पक्षाची सुरुवातीपासूनचीच एक स्ट्रॅटेजी राहिली आहे की एकट्याने जास्तीत जास्त जागा लढवायच्या. तर काल परवाचं विवेक त्या साप्ताहिकात तुम्ही पाहिलं असाल, संघाच्याच पटडीतलं ते जसं संघाचं ऑर्गनायझर आहे तसंच विवेक देखील आहे. विवेकमध्ये अजित पवारांवर विशेष टीका झालेली आहे. हे काही वेगळं सांगायला नको. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षावर जास्त टीका होऊ लागल्या, विशेषतः केंद्राच्या धोरणांवर टीका होऊ लागल्या. केंद्राने ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण हलक्यात घेतलं अजित पवारांना घेतल्यानंतर, शिंदे टोळी देखील तसलीच. पण आता घरातूनच सल्ले मिळू लागलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्याचा हा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे.
आणि हे उघड आहे, त्यांचे नेते उघडमध्ये देखील बोलतात ह्या गोष्टी. आता त्या दिवशी मला वाटतं छगन भुजबळ 100च्या जागांचा दावा ठोकून बसले. संजय शिरसाट मला वाटतं काहीतरी जेवढ्या भारतीय जनता पक्ष लढवेल तेवढ्याच आम्ही लढवू, आमचा स्ट्राईक रेट जास्त वगैरे काय 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 गमजा मारू लागले. मुळात भारतीय जनता पक्षासमोर शिरसाटांनी स्ट्राईक रेटच्या गोष्टी करू नये. जे काही तुमचं मतदान आहे ते त्यांचं मतदान आहे, तुमचं स्वतःचं मतदान नाही. जे काही तुमचं मतदान आहे ते त्यांचं आहे. त्यांच्यासमोर स्ट्राईक रेट काढाल तर तुमचं ऑक्सिजन काढून घेतील. जर शिंदे टोळी जर एकट्याने लढायला उतरली ना तर शिंदे टोळीची मुश्किल आहे. अतिशय घाणेरडा, मानहानिकारक पराभव साधा म्हणजे सर्वसाधारण पराभव नसणार त्यांचा, तो अतिशय मानहानिकारक पराभव असणार. भारतीय जनता पक्ष जास्तीत जास्त जागा लढवण्याचा यावेळेस प्रयत्न करणार आणि ह्यांच्यापेक्षा जास्त, जेणेकरून भविष्यात कधी चुकून आम्हाला कधी बहुमत मिळालं असं ह्यांना वाटत असेल तर आमच्या जीवावर आम्हाला, कारण यांना परत मुख्यमंत्री कोण बनवणार? कारण पुन्हा ती संधी दुसऱ्याच्या हातात देणं, पुन्हा कारण शेवटी आता ह्यांना ते कसं असतं, एखादा काय म्हणतात त्याला, नरभक्षी वाघाला किंवा एखाद्या लांडग्याला, वाघ कसले लांडगेच म्हणावं लागेल, लांडग्याच्या ते दातांना रक्त लागतं म्हणतात ना, मग त्याला ती चटक लागते. आता ह्यांना ज्यांची पात्रता, शब्द माझा वेगळा होता, तुम्ही समजू शकत असाल मी मला काय म्हणायचं कुठला शब्द, ह्यांची पात्रता एखाद्या मंत्र्याची, त्यांना बनलो मुख्यमंत्री, ह्यांची पात्रता, आता ती चटक लागली आणि चटक ही वाईट असते. आता ही चटक पुन्हा त्या मुळात त्यासाठी तशा प्रकारचं संख्याबळ पाहिजे जे की नसणार. पण ह्यांना जास्तीत जास्त जागा जर सोडल्या तर ह्यांची अडचण मात्र वाढू शकते. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ह्यांच्या जागा कापणं, दोघांच्याही जागा कट करणं हे भारतीय जनता पक्ष अगदी व्यवस्थितपणे करेल आणि हे फारच लवकर आपल्याला दिसून येईल. अनेक गोष्टी आहेत पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये, अनेक बाबतीत आपल्याला राजकारण दिसून येणार आहे. यांच्या स्वयंघोषित महायुतीमध्ये अनेक बाबतीत इतक्या टोकापर्यंत ही राजकारण जातील, विशेषतः मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाला घेऊन ही राजकारण इतक्या टोकापर्यंत जातील. कारण ह्यांच्या पक्षांमधल्या ज्या 2 टोळ्या आहेत, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी घेऊन पुढे चालल्यात. एकांनी छत्रपती शिवरायांच्या त्या प्रतिमेची शपथ घेऊन सांगितलं होतं, मी मराठ्यांना आरक्षण देऊ करणार. इथून सगळ्यात जास्त घाणेरडी सुरुवात होणार आहे. अजूनही मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही. जरांगे पाटलांना दिला गेला शब्द फिरवला. आणि दुसरी टोळी काय घेऊन चालली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणजे हे कशा प्रकारचे क्लॅशेस भविष्यात वाढणार आहेत हे तुम्ही पहा. आपल्याला काही जास्त वेगळं ह्याच्यात बोलायची गरज नाही. पण या सगळ्यामध्ये या महाराष्ट्राचं वाटोळं नाही केलं म्हणजे मिळवलं. ते मी काल म्हणालो होतो माझ्या एका लाईव्ह मध्ये, आवरा ह्यांना कुणीतरी महाराष्ट्राच्या आर्थिक कण्याचा यांनी खेळ खंडोबा करून ठेवला आहे. हे लाडका भाऊ, लाडकी बहीण, एखाद्या वेळेस लाडका बिल्डर, लाडका कॉन्ट्रॅक्टर, ह्या देखील योजना काढतील. हे सगळे ह्यांचं लाडका काका, लाडका सून, लाडका जावई, काहीही करतील, महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवतील. एवढंच मला वाटतं. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.